त्यांच्या दुरुस्तीच्या संदर्भात काय? एकंदरीत सगळे विषय झाले. जलजीवन मिशनचा महत्वाचा विषय होता आजच्या याच्यामध्ये, की केंद्राचा आणि राज्याचा पैसा येतो आणि केंद्राचा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प तो आहे. विषय असा आहे, माझं असं मत आहे की मोठ्या स्कीम्स आहेत. समजा आता माझ्या मतदारसंघामध्ये 1078 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे, जी मी राज्यामध्ये प्रथमच डायरेक्ट गोदावरी नदीवरनं पिण्याचं पाणी घेऊ लागलो. कारण की सन्माननीय पंतप्रधान मोदयांची आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगोदरच हे केलं होतं की पाण्याचे स्रोत बळकट असावे. काय होतं की गावामध्ये जर आपण विहिरी घेतल्या तर पावसाळ्याच्या 3 महिन्यानंतर ते पाणी टिकत नाही. म्हणून गोदावरीवरनं इतकी मोठी स्कीम मंजूर केली, शासनाने पैसे पण दिले. होतं काय, ते पाणी गावापर्यंत येईल, पण गावाच्या अंतर्गत ज्या पाईपलाईन्स आहेत सगळ्या त्या अगदी निकृष्ट दर्जाच्या झालेल्या आहेत, त्या व्यवस्थित झालेल्या नाही आहेत. तो मुद्दा आम्ही सांगितलेला होता. आणि विशेष म्हणजे त्या बाबतीत मी गेल्या 6 महिन्यापासून सन्माननीय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना पाणी पुरवठ्याचे, मला वाटतं वाघ की वाघमारे काय नाव आहे त्यांचं, पाणी पुरवठ्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब जिल्हा परिषदचे, ते माहिती देत नाहीयेत. आता मी या बाबतीमध्ये स्पेशल मीटिंग त्यांच्याकडे लावलेली आहे जिल्हा परिषदमध्ये. आणि माझा खास त्यांना मी पत्र असं दिलं होतं, त्यांनी जे महिन्यातनं चेक करायला पाहिजे कामं, ते त्यांनी जे चेक करून सांगितलं की हे कामं बरोबर आहेत, त्याची मला फक्त यादी द्या. कारण की मी जी माहिती घेतलेली आहे त्यामध्ये त्यांनी चेक केलेली आणि बरोबर दाखवलेली कामं सुद्धा बरोबर झालेली नाहीयेत. आणि विषय पिण्याच्या पाण्याचा आहे. 50-50 वर्ष ह्या योजना होणार नाही. मागच्या योजना अशाच फेल झालेल्या आहेत. हजारो कोटी रुपये बगर कामाचे वेस्ट होतील. म्हणून आमची हंबल रिक्वेस्ट अधिकारी महोदयांना त्याच्याकरता त्या बैठका होतील, म्हणून तो विषय घेतला होता मी आज. निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईन्स गावामध्ये व्हायला नको. निकृष्ट दर्जामध्ये वेगवेगळे आले. पाईपची जी प्रेशर असतं तो प्रेशर बरोबर नाही वापरलेला, पाईपच्या क्वालिटी बरोबर नाहीये. जे डीप पाहिजे किमान 1 मीटर ते 1 मीटर पर्यंत नाहीये, तर आताच काही पाईपलाईन फुटायला पण लागलेल्या आहेत. असे वेगवेगळे स्पेसिफिकेशनचे खास मुद्दे आहेत. त्याकरताचा तो विषय होता. सकारात्मक चर्चा झाली? हो, सकारात्मक झाली. आणि सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांकडे जिल्हा परिषदमध्ये मी 3 ते 4 दिवसामध्ये या बाबतीतली बैठकच घेतोय. आजच खरं म्हणजे बैठक होती, परंतु आज दिशाची बैठक असल्यामुळे ती आपण पोस्टपोन केली. सत्तेत असताना पण या अशी गोष्ट येते सगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये वारंवार बोलतोय, प्रशासन कमी घेत नाही, योजनेचं फेल्युअर होतंय. नाही, विषय असा आहे, सत्ताधारी असो की विरोधक असो, आमदार म्हणून आम्ही कामच करू लागलो त्याच बाबतीत ना. जे होत नाही आम्ही काय आहोतच त्याच्याकरता. आम्हाला 1 रुपयाची मंजुरी घ्यायची तर सभागृह लागतं, परंतु 10 लाख कोटींची जरी कामं असली तरी त्याच्यावर वॉचडॉग म्हणून आम्ही आमदार म्हणून आहोत. तेच तर काम करतोय, तेच काम आहे ना आपलं. सत्ताधाऱ्यांचं काम केलं, त्यांनी पैसा दिला. आता आम्ही आमदार म्हणून जी कामं चालतात आणि त्याच्यामध्ये सहनशक्तीच्या पलीकडचे जे अशा गोष्टी घडतात त्यामध्ये आम्ही लक्ष देऊ लागलो. आणि त्याचाच हा काय त्याला पुढची पायरी आहे. थँक्यू सर. आवाज समोर आलेला आहे की 30% विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येत नाही. बघा, मी ही गोष्ट गेल्या 7 ते 8 वर्षापासून सातत्याने सांगत आहे. आणि तीच गोष्ट आता सत्यात उतरत आहे. सन्माननीय सगळे शिक्षक जितके आहेत त्यापैकी 80% शिक्षक लोक हे क्वालिटी एज्युकेशन देत नाही. त्याचा सर्वात मोठा पुरावा असा आहे की त्यांची स्वतःची मुलं ते जिल्हा परिषदच्या शाळेत टाकायची हिंमत करत नाही. त्याचा मोठा पुरावा अजून पुढे चालून असा आहे, त्यांची मुलं जे शिकतात त्या शाळेच्या मास्तरांना 15,000च्या वरती पगार नाही आहेत. हे आमच्याकडनं 80,000च्या पुढे पगार घेऊन सुद्धा त्यांच्या मुलाला म्हणजे यांना काही घेणं देणं नाही आहेत आणि दर्जेदार शिक्षण भेटत नाही. हीच बाब मी इतक्या वर्षापासून जे बोलत होतो आता ती वरच्या लेवलवर सुद्धा ऍक्सेप्ट व्हायला लागलेली आहेत. आत्ताच जस्ट दादाजी भुसे साहेब सन्माननीय मंत्री महोदय कॅबिनेट झालेले आहेत, त्याची मी सुरुवात बघतोय. फार चांगलं काम त्यांचं मला वाटतं. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहे. दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जाणार नाही. आणि त्याच्या पुढचा मुद्दा असा की शिक्षक लोकांनी गावागावामध्ये मुक्कामी राहायचा हा कायदा आहे, ते असूनही ते गावात राहत नाही. आणि गावात राहण्याचा पाठीमागचा माझा उद्देश दर्जेदार शिक्षणाचाच आहे.
त्याचं कारण असं, गावात नुसतं त्यांनी 10 ते 4 शिक्षण द्यावं हे त्यांच्याकडनं अपेक्षित नाही आहे. जसं देशाचे मिलिटरीमन असतात आपले, वर्षभर घरी पण जात नाही, त्यांनी स्वतःचं घर शिक्षकांनी गावात बनवलं पाहिजे. मिलिटरीच्या नंतर सगळ्यात मोठी जबाबदारी देशाची शिक्षकांची आहे आणि म्हणून त्याचा मी सातत्याने पाठपुरावा करतो. आता याच महिन्याच्या 1 महिन्याच्या आत मी एक नवीन मोहीम ताबडतोब सुरू करत आहे. माझ्या मतदारसंघामध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्याकरता मी प्रयत्नशील राहील आणि वेळ प्रसंगी योग्य त्या कारवाई करेल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आलेलं असेल जलयुक्त शिवाराचं कोणतं काम? म्हणजे आपण कार्यक्रम घेतात लासूर स्टेशन नारापूरमध्ये त्या ठिकाणी. नाही, ते जलसंपदाचं काम आहे आणि ते पाणीपुरवठ्याचं काम आहे. व्यवस्थित काम चालू आहेत तिथे. म्हणजे डोमेगाव बोरगाव या ठिकाणी त्याचं पूर्ण पाईप्स वगैरे पण येऊन पडलेले आहेत. जे इन टाइम काम व्हायला पाहिजे ते बरोबर चालू आहे. काही परवानगी आहेत 2-3 छोट्या त्या शासनाला आपल्या इलेक्शनमुळे थांबल्या होत्या, परंतु जलसंपदाचं पाणीपुरवठ्याचं आपलं जवळपास 38 गावांचं आणि 30,000 एकरचं काम आहे ते, जे शेतीला पाणी देण्याचं काम चालू आहे त्याचं चालू आहे. आणि त्याच्या रिव्ह्यू बैठक मी या 1 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत सगळ्या रिव्ह्यू बैठक आता घेणार आहे. थँक्यू.